कुठलाही गोडाचा पदार्थ बनवताना जर का माप योग्य असेल तर पदार्थ हा एकदम परफेक्ट बनतो। आज आपण असेच तोंडात टाकताच विरघळणारे मौसूद असे नारळाचे लाडू बनवू। तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची आहे, मंद आचेवर तिला ठेवायचं आहे। 1 टीस्पून इथे घी टाकणार आहोत। घी चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यावर 2 कप इथे डेसिकेटेड कोकोनट ॲड करणार आहोत। आपल्याला जे कोकोनट आपण भाजणार आहेत ना ते एकदम मंद आचेवर भाजायचं आहे, जेणेकरून त्याचा कलर चेंज होणार नाही। आणि अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटं मी कोकोनट जे नारळ आहे डेसिकेटेड ते भाजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता इथे एकदम कलर चेंज झालेला नाही आहे। आता आपण इथे 1 कप दूध घालणार आहोत। जेवढा आपण डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे ना त्याच्या निम्मे आपल्याला दूध घालायचं आहे। दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फिक्स करू शकता, थोडं जास्तही ॲड केलं तरीही चालेल। आणि नारळाला 5 ते 6 मिनिटं दुधासोबत आपण असंच भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात मी व्यवस्थितरित्या नारळाला आणि दुधाला मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण अर्धा कप इथे साखर घालणार आहोत। जोपर्यंत साखर पूर्ण वितळते तोपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। एकदम मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून नारळाचा कलर चेंज नाही होणार किंवा नारळ थोडं जडलं ना तर त्याची चव थोडी चेंज होते। त्याच्यामुळे आपल्याला ही दक्षता इथे घ्यायचीच आहे। तर बघू शकता इथे व्यवस्थित साखर अशी विरघळली आहे, मेल्ट झालेली आहे। आता आपण अर्धा कप इथे मिल्क पावडर, दूध पावडर यूज केलेलं आहे। 10 रुपयाचे जे सॅशे येतात ना ते 2 इथे मी यूज केलेले आहेत। व्यवस्थितरित्या आपण आता याला मिक्स करून घेणार आहोत। इथे मी ऑरेंज कलर घालणार आहे। जर तुम्हाला कलर नसेल यूज करायचा तर तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा नारळ बनवू शकता। इथे मी ऑरेंज कलर घातलेला आहे। आता कलर चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ते सगळीकडे एकदम पसरलं गेलं पाहिजे। तुम्ही बघू शकता इथे नारळाला आणि कलरला मी एकजीव करून घेतलेला आहे, बघू शकतात। आता सर्वात प्रथम आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम लाडू नाही वळता येणार, त्याच्यासाठी आपण आता याला थंड करायला ठेवू। तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत असतील तर तुम्ही इथे घालू शकतात, नाहीतर मी फक्त डेकोरेशनसाठी इथे यूज केलेले आहेत। तुम्ही बघू शकतात 5 ते 6 मिनिटं या मिश्रणाला मला थंड व्हायला लागलेलं आहे। तुम्ही बघू शकतात मी हात लावू शकते आहे, म्हणजे मिश्रण व्यवस्थितरित्या थंड झालेलं आहे। तर आपण लाडू वळायला घेऊ। अशा पद्धतीने दोन्ही हातांच्या सहायतेने आपण लाडू वळून घेणार आहोत। इथे डेकोरेशन करण्यासाठी मी मनुके घेतलेले आहेत, परत पिस्ते घेतलेले आहेत आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहेत। ज्याच्याने आपल्याला आवडत असेल त्याच्याने तुम्ही याला डेकोरेट करू शकतात। मी तिन्ही गोष्टींनी तुम्हाला डेकोरेट करून दाखवते। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय ना लाडू। अशाच पद्धतीने आपण आता सारे लाडू वळून घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने मी सगळेच लाडू तयार करून घेतलेले आहेत। योग्य प्रमाण घेतलं, व्यवस्थित केले तर कुठलाही पदार्थ खराब होत नाही। हे नारळाचे लाडू करायला एकदम साधे, सोपे आणि सरळ आहेत। एक वेळेस ही रेसिपी जरूर ट्राय करा। नारळी पौर्णिमा समोर येते, नक्की ट्राय करून मला सांगा तुमची ही रेसिपी कशी झाली। मैत्रिणींनो, जर का आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।